नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे देखील 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक नुकसान हे 1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं झालंय। यापैकी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यातील आहे। बागलाण तालुक्यामध्ये देखील 18 गावांमधील 1700 शेतकऱ्यांच्या 1155 हेक्टरवरील जी पिकं आहेत ती सगळी आडवी झालेली आहेत। 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झालेली आहे। बघा, नाशिकला अवकाळी आणि गारपिटीचा मोठा तडाखा आहे। एकूण 1297 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे 1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं आहे। 10 हेक्टरवर गहू, 60 हेक्टरवरील भाजीपाल्याला देखील फटका बसलाय। 20 हेक्टरवरील डाळिंब आणि 20 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं नुकसान झालंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी या आता नुकसानाच्या पार्श्वभूमीवर काय म्हटले ते पण पाहूया। ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। स्टँडिंग ऑर्डर्स त्या, त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते 25 ते 26 हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल।